समजा काम झालेत, आता सोयाबीन थोडं बहुत राहिलेलं गेलं, आता पदरात पडलं तेवढी रास करून घेऊ. पप्पा हो, पप्पा आलं बघ येडचं काट काय की बुवा ह्याचं काम काय रे काम. पप्पा दसऱ्याला कपडे घ्यायला ना, आता दिवाळीला तर घ्या, सोयाबीन काढून दिला समजा. अरे येडझं काय कळतंय का नाही तुला, कपडे घ्यायचे म्हणून सोयाबीन बियाबीन गेले आपलं वाहून, हाय ते बी पदरात पडले, त्याची दिवाळी करावं का तुला कपडे घ्यावं. पप्पा जेव्हा तेव्हा नाहीच म्हणता तुम्ही पैसे, सरकारनं ते अनुदान दिलंय की मला माहिती आहे की. अरे तुला काही कपडे घ्यायला पैसे दिले का सरकारनं. अरे पप्पा समजे पैसे कपड्यामध्ये पार करायचे नाही ते. अरे किती बी कमीचा म्हणला असता 1000-1100 खाली येत नाही रे बाबा ड्रेस. अरे पप्पा तुम्ही फक्त 849 रुपये द्या, एक नंबर दिसणार आणि एक नंबर क्वालिटीचा ड्रेस घेऊन येतो मी. ठेव की हुकलेला. अरे तुला कोण देणार आहे 849 रुपयाला ड्रेस, आणि ते बी चांगलं एक नंबर क्वालिटीचा. अरे पप्पा आपल्या औसा तालुक्यात टॉपचं दुकान आहे की राया कलेक्शन, ती देऊ लागले 849 रुपयाला ड्रेस. होय खरं आहे का, पण कलरची गॅरंटी कोण देणार तुला एवढं औषधामध्ये. अरे पप्पा त्यांनी असं म्हणलेत की बाबा कलर बिलर गेला की लगेच बदलून देतो म्हणालेत, एवढे भारी आहेत. जा मग घेऊन ये, दरी आहे 800 रुपये. आणि दुकान पण कुठं आहे रे, 800 रुपये आहेत, काल बाजारातले उरलेले असतील 50-60 रुपये ती घाल. पप्पा एवढं मोठं दुकान तुम्हाला माहित नाही होय. बर घालतो. खरं बाबा मला माहित नाही, मी का रोज औषधाला जातो का तुझ्यासारखं. पप्पा औषधामध्येच आहे राया कलेक्शन, हनुमान मंदिरापासून जवळच आहे, बस स्टँडून चलत बी गेलो तर 2 मिनिटाच्या अंतरावर जाता तुम्ही, एवढं जवळ आहे. बर जा घेऊन ये, पण चांगले घेऊन ये बघून. आणि जाताना त्या बाप्याच्या पोराला घेऊन जा, त्याला कपडे नाहीत मग ते बी खुश होऊन येईल.